नमस्कार मित्रांनो, ग्रहवेदमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मी विलास करंबेळे घेऊन आलोय वृश्चिक राशीसाठी मे महिना कसा असेल. अनुकूल महिना आहे. थोडंसं कामात तुम्ही जास्त व्यस्त राहणार आहात. त्यामुळे कुठेतरी परिवाराला तुम्हाला वेळ देता येणार नाही. परिवारापासून कदाचित दूर जाण्याची स्थिती तुमच्यावर येऊ शकते आणि त्यामुळे परिवारापासून विरह किंवा आठवण तुम्हाला परिवाराची येऊ शकते. प्रेमसंबंध दृढ होणार आहेत, परंतु थोड्याशा समस्या आहेत. वैवाहिक जीवनासाठी अनुकूल असा काळ घेऊन आलेला हा महिना आहे. भरपूर ठिकाणी तुम्हाला यश देऊन जाणारा महिना आहे. तुमच्या उत्पन्नात आर्थिक परिस्थितीत वाढ होणार आहे. थोड्याशा आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. विदेश यात्रा प्लॅन करत असाल तर ती पूर्ण होणार आहे आणि नोकरीमध्ये चांगली स्थिती, मजबूत स्थिती अशी राहणार आहे. व्यापारासाठी उत्तम काळ आहे. विद्यार्थ्यांसाठी थोड्याशा अडचणी आहेत. स्पेसिफिकली कार्यक्षेत्रामध्ये जर बघितलं आपण तर नोकरीमध्ये चांगले परिणाम आहेत. मजबूत अशी स्थिती आहे. चांगले मन तुमचं नोकरीमध्ये कार्यक्षेत्रामध्ये लागणार आहे. सरकारी क्षेत्रामध्ये जर तुम्ही कार्यरत असाल तर तुम्हाला अनुकूल असा महिना आहे. काम हे अतिशय चांगल्या पद्धतीने केल्यामुळे तुम्हाला कुठेतरी या महिन्यात प्रमोशन, पगारवाढ किंवा इच्छित स्थळी बदली तुमची होऊ शकते. चांगले उत्पन्न तुम्हाला मिळू शकतं. विरोधकांकडून तुम्हाला कुठेतरी त्रास आहे आणि त्यामुळे कुठेतरी अशी स्थिती निर्माण होईल की नोकरी सोडण्याचा मन तुम्हाला कदाचित होईल. परंतु थोडंसं धैर्य जर ठेवलं तुम्ही तर पूर्णपणे जी बाजू आहे ही तुमची खंबीर आहे. त्यामुळे तुम्हाला सफलताही मिळणार आहे. सहकारी तुम्हाला तुमचे जे सहकारी असतील ते मदत करणार आहेत आणि त्यामुळे तुमची जी नोकरीमधली स्थिती आहे ती पूर्णपणे चांगली राहणार आहे. त्यामुळे कुठेही तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमचे मित्रमंडळ जे असतील ते तुम्हाला पूर्णपणे मदत करणार आहेत. व्यापाराच्या बाबतीत बोलाल तर व्यापार हा तुमचा पूर्णपणे अनुकूल आहे. व्यवसायामध्ये तुम्ही जर गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर व्यवसायामधली गुंतवणूक वाढवा. लक्षपूर्वक व्यापार आणि लक्ष ठेवून, लक्ष केंद्रित करून व्यापार करा. विदेशामधून तुम्हाला फायदा आहे. 19 मे नंतर व्यापारामध्ये बऱ्यापैकी तेजी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. म्हणजे पुढील 10 महिने, 10 दिवस हे या महिन्यातले, मे महिन्यातले अतिशय चांगले असणार आहे. व्यापारामध्ये खूप प्रगती आणि व्यापार विस्तार तुम्हाला दिसून येणार आहे. आणि आर्थिक बाबतीमध्ये जर आता आपण पाहिलं तर या सर्व अनुलक्षून आपण विचार करू शकतो की आर्थिक बाबतीमध्ये सुद्धा पुरेपूर असा फायदा तुम्हाला देऊन जाणारा हा महिना आहे. सरकारी क्षेत्रामध्ये जर तुम्ही कुठे असाल तर सरकारी क्षेत्रामध्ये तुम्हाला त्याच्यातून लाभ होऊ शकतो. अनेक मार्गातून पैसा तुम्हाला मिळू शकतो. एक फक्त लक्षात ठेवायचं की या महिन्यामध्ये पैशाचं नियोजन नीट करायचं की जेणेकरून पैसा कुठेही वाया जाता कामा नये किंवा पैसा हातून सुटता कामा नये. चांगल्यातला चांगला लाभ जर तुम्हाला मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर तुम्हाला तो या महिन्यात पदरी पडू शकतो. स्वतःच्या मेहनतीने भरपूर आर्थिक उलाढाल तुम्ही या महिन्यात करणार आहात आणि त्यातून तुम्हाला बऱ्यापैकी आर्थिक स्थिर स्थावरता देऊन जाणारा हा महिना आहे. आता पाहूया आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत थोडासा उतार चढाव आहे. कुठेतरी पोटाचे आजार होण्याचे चान्सेस तुम्हाला आहेत. त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पित्त तुमचं वाढू शकतं किंवा पित्ताचे आजार होऊ शकतात. डॉक्टरांचा वेळीच सल्ला घेऊन जर तुम्ही हे घेतलं, शरीराच्या बाबतीमध्ये जर तुम्ही जागरूक राहिलात तर कुठेतरी आजारपणा तुम्ही टाळू शकता. अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो. प्रेम आणि वैवाहिक जीवनामध्ये जर बोलाल तर थोडासा कमजोर महिना आहे. प्रेम आणि वैवाहिक जीवनामध्ये कुठेतरी तुम्ही जास्त बोलाल. जोडीदाराबरोबर वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्यांना समजून घ्या आणि त्यांच्यासाठी पुरेपूर असा वेळ देऊन मॅक्सिमम कम्युनिकेशनमध्ये राहण्याचा प्रयत्न जर केला तर हा महिना अतिशय चांगला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जोडीदारावर बोलताना कुठेतरी तुम्हाला बोलताना विचार करायचा आहे. अन्यथा वाद किंवा चिडचिड होऊ शकते. ताणतणाव त्यामुळे तुमच्या रिलेशनमध्ये कुठेतरी येऊ शकतात. जोडीदाराला तुमच्या आरोग्याच्या समस्या भेडसावू शकतात. त्यामुळे कुठेतरी तुमच्या वैवाहिक आयुष्यातील जोडीदाराबरोबर आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यामुळे कुठेतरी आर्थिक व्यय तिथे त्या ठिकाणी तुम्हाला करावं लागणार आहे. विवाहितांसाठी अतिशय चांगला महिना आहे. स्वतःला सिद्ध करा. चांगला जोडीदार म्हणून तुम्ही सिद्ध होणार सुद्धा आहात. घराकडून तुमच्या म्हणजे परिवाराकडून तुम्हाला कुठेतरी वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक बाबतीमध्ये मागणी केली जाईल तर ती तुम्ही पूर्ण करा. कदाचित महागड्या वस्तू तुमच्याकडे डिमांड केल्या जातील. त्यामुळे कुठेतरी आलेला पैसा हा तिथे जाऊ शकतो. दुसरं असं की वैवाहिक जीवनात तुम्हाला आपल्या जोडीदाराला पूर्णपणे वेळ द्यायचा आहे आणि पूर्ण महिना हा तुमच्यासाठी रोमॅन्टिक आणि वैवाहिक असं चांगलं असं जीवन घेऊन आलेला हा महिना आहे. आता बघूया परिवाराकडून तुम्हाला थोड्याशा परेशानी किंवा ज्याला समस्या म्हणतात किंवा अडचणी निर्माण केल्या जाऊ शकतात. परिवारामध्ये तुम्ही पूर्णपणे स्वतःला व्यस्त ठेवणार आहे.
काही आव्हानं तुम्हाला घेऊन आलेला हा महिना आहे परिवाराच्या बाबतीमध्ये. परिवाराला वेळ कमी दिल्यामुळे कदाचित तुमच्यावर परिवार नाराज होऊ शकतो. आई तुमच्या ज्या असतील त्यांना तुमची अनुपस्थिती जाणवू शकते किंवा तुमची कमी त्यांना भासू शकते. भाऊ बहीण हे तुमचे सकारात्मक राहणार आहेत. कुठेही त्यांच्याकडून तुम्हाला नकारात्मक भूमिका घेताना दिसणार नाहीये. कदाचित भाऊ आणि बहिणींकडून मदत घेऊन तुम्ही तुमचं घर किंवा घराच्या रिनोव्हेशनसाठी खर्च करू शकता. आपसातील सामंजस्य हे टिकून राहणार आहे. तर मित्रांनो, आता पाहूया उपाय काय आहेत. शनिवारी राहू संबंधित वस्तूचे तुम्ही दान करा. भगवान सूर्यनारायण यांची पूजा करा. गणपती मंदिरात जाऊन दुर्वा अर्पित करा. मंगळवारी लहान मुलांना गूळ व चणे दान द्या, की जेणेकरून मे महिना अजूनही चांगला आणि व्यवस्थिशीर जाऊ शकतो. तर मित्रांनो, हे होतं वृश्चिक राशीसाठी असलेलं मे महिन्याचं राशीफळ. हा व्हिडिओ मी इथे समाप्तीकडे घेऊन आलेलो आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.